आजच्या व्हिडिओमध्ये आपण दह्याची कढी बनवणार आहोत। तर दह्याची कढी बनवण्यासाठी मी ते 1 पाव दही घेतलेला आहे, 1 चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडासा आणखीन मी ॲड करत आहे तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला बेसन टाकायचं आहे। बेसन मी ते अर्ध्या चमच्यापेक्षा थोडं जास्त घेतलेली आहे। बेसन टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकायची आहे। हळदी पावडर थोडीशी घेतलेली आहे, अर्धा चमच। त्यानंतर मीठ घेतलेलं आहे, मीठ मी ते 1 चमच आणि थोडंसं टाकलेली आहे। त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं निंबूसत्व टाकायचं आहे। निंबूसत्व टाकल्यानंतर सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता थोडं पाणी ॲड केलेलं आहे आपण। पाणी ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणखीन आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या दह्याला फोडणी घालायची आहे। त्यासाठी मी इथे गंजामध्ये तेल टाकत आहे। या तेलाला छान असं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे। लसूण टाकून घ्यायचं आहे। लसूण टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरा मोहरी टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। मिरच्या टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये आणि आता त्याला छान असं परतून घेऊया। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे। या मिरच्यांना थोडंफार शिजू द्यायचं आहे। बघू शकता मिरच्यांचा कलर चेंज झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडा कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता टाकून घ्यायचा। कढीपत्त्याला पण छान असं शिजू द्यायचं आहे। बघू शकता आता आपला तडका रेडी झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता हा दही टाकून घेऊया। बघू शकता या प्रकारे आपल्याला थोडंसं दही टाकून झाकून घ्यायचं आहे, म्हणजे तडका छान असा लागतो त्या कढीला। बघू शकता काय मस्त असं झणझणीत तडका झालेला आहे आपला। आता बाकीचं सर्व दही आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे आता इथे आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। आणखीन थोडंसं पाणी टाकून आता आपल्याला हे उकळी येईपर्यंत मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटं। 15 मिनिटानंतर बघू शकता कढीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपली दह्याची कढी रेडी झालेली आहे। चला आता आपण ही कढी एका वाटीमध्ये काढून घेऊया। बघू शकता आपली दह्याची कढी रेडी झालेली आहे। खूपच टेस्टी लागते, एकदा तरी नक्की बनवून बघा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।